नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधलं हे पुरातन शिव मंदिर तुम्ही पाहिलंय का? नमस्कार, मी जुई आणि आज मी आले गोंदेश्वर महादेवाच्या या मंदिरात. हे यादवकालीन मंदिर असून सुमारे 12व्या शतकात बांधलं गेलंय आणि हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर म्हणजेच जे चुना खडी न वापरता फक्त दगड एकात एक अडकवून बांधले. काळ्या पाषाणातलं म्हणजेच ब्लॅक बसाल्टमध्ये बांधलेलं हे मंदिर फार सुंदर आणि सुबक दिसतं. हे भव्य मंदिर पंचायतन शैलीनुसार बांधलं गेलं, ज्यामध्ये गोंदेश्वर महादेवाचे मंदिर हे मुख्य मंदिर असून त्याच्या भोवती श्री गणेश, माता पार्वती, श्री विष्णू आणि सूर्यदेव यांची लहान मंदिरे आहेत. मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नंदी मुख्य मंदिरात स्थित नसून मंदिराच्या बाहेर पूर्व दिशेला तो त्याच्या स्वतंत्र अशा नंदी मंडपात विराजमान आहे. मंदिराच्या पूर्वेला आहे हा सुंदर स्वर्ग मंडप. आता थोडी पडझड झाली असली तरी त्याचं सौंदर्य कणभरही कमी झालं नाहीये. जुन्या काळी हेच मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असायचं. मुख्य मंदिरात पाऊल टाकताच अगदी प्रसन्न वाटतं. इतिहास, श्रद्धा आणि शांतता एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते. मुख्य मंदिराची रचना अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी असून इथे बाहेर व आत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधील कथा दर्शवणारी काही अद्भुत कोरीवकामे आणि शिल्पे आहेत. इथल्या भिंती आणि खांबांवर अप्सरा, यक्ष, गंधर्व तसेच इतर देवदेवतांचे अप्रतिम शिल्पे पाहायला मिळतात. आपल्या भारतभूमीला लाभलेला हा मंदिरांचा अमूल्य वारसा आपणच जपायला हवा, हो ना? सिन्नरमधलं हे देखणं मंदिर नक्की जाऊन पहा.